नमस्कार, लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि हे गाव सुद्धा कोरेगावच आहे आणि पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर इथे एक टपरी आहे चहाची। तर तिथं मी बरेच लोक इथं आहेत, तर त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे। साहेब, तुमचं नाव सांगा। सम्राट बर्गे। तर बर्गे साहेब, कोणाचं पारडं जड आहे? शशिकांत शिंदे। डायरेक्टच नाव घेतलं काय? ये हा, ज्यांचं पारडं जड आहे, ज्यांनी कामं केले त्यांचं नाव जनता घेणारच कोरेगाव मतदारसंघातली। मग महेश शिंदेचं नाही? महेश शिंदेचं पारडं जड नाही असं आम्ही कधी म्हणले? तुम्ही मला पारडं जड कुणाचं आहे? आम्ही शशिकांत शिंदेचं म्हणजे जास्त जड त्यांचं आहे? हा, शशिकांत शिंदे। का असं वाटतंय? शशिकांत शिंदेनी 10 वर्ष कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कामं केलेत। आता 5 वर्षात विधान परिषदेची त्यांना संधी दिली, त्या 5 वर्षात पण त्यांनी कामं केलेत, त्यामुळे त्यांचं पारडं जड आहे। हे दोन्ही आमदारांमधला काय फरक वाटतो? दोन्ही आमदारांमध्ये गेल्या 5 वर्ष कोरेगाव शहरात शासकीय सरकारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा दबाव टाकून कोरेगाव शहरातील आणि विधानसभा मतदारसंघातील जे विरोधक आहेत त्यांना प्रचंड या ठिकाणी त्रास दिला गेलेला आहे। अच्छा, म्हणजे ह्यांना बी जयकुमार गोरे चावलेत? हा, 100% हा विषय नाही। आणि कोरेगावचं आमचं हक्काचं जे पाणी आहे ते कोरेगावचं पाणी पळवण्याचं काम या विद्यमान आमदारांनी केले कोरेगावच्या। अच्छा, पाणी पळवलंय त्यांनी? हो। बरं, पण मला काय म्हणायचंय की महेश शिंदे 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली तर त्यांच्यावर जे 40 चोर होते तर हेही तिकडे गेले। मग तशी संधी शशिकांत शिंदे नव्हते, ज्यावेळी अजित पवारांनी गद्दारी केली तर ते त्यांच्याबरोबर पळून गेले असते तर त्यांना बी खोके मिळाले असते, विकास झाला असता तथागती तिकडं। तर अजितदादा म्हणतात ना विकासासाठी मी गेलो, तर तो विकास इकडे बी पोचला असता। 100% राजकारणात सगळं पैशासाठी करायचं नसतंय। काय काय राजकारणी तत्वासाठी राजकारण करतात, शशिकांत शिंदे त्यातले एक। बरोबर आहे, असू द्या। सगळ्या गोष्टी पैशासाठी करायच्या नसतात, काय काय गोष्टी तत्वासाठी करायच्या असतात, आपल्या नेत्यासाठी करायच्या असतात। शशिकांत शिंदेंनी अत्यंत अडचणीच्या काळात शरद पवार असताना शरद पवारांची पाठराखण केली आणि शशिकांत शिंदेंच्या कोरेगावातली जी जनता आहे ती जनता ठामपणानं उभी आहे आणि निष्ठेचं फळ काय आहे ती शशिकांत शिंदेंना येत्या 23 तारखेला मिळणार आहे। मग हे तत्व फक्त शशिकांत शिंदेकडेच आहेत, महेश शिंदेकडे नाहीत होय? महेश शिंदेंच्याकडे असते तर त्यांनी ज्या धनुष्यबाणावर निवडून आले उद्धव ठाकरेंच्याकडे गेले त्यांना सोडलं नसतं ना। अच्छा, तुम्ही सांगा काहीतरी, ठेवा फोन तिकडे, त्यांना म्हणा आमची मुलाखत चालू आहे। तर तर मला सांगा, तुम्हाला काय वाटतं पारडं जड कोणाचं आहे? पारडं जड शशिकांत शिंदेंचंच। महेश शिंदेचं नाही? महेश शिंदेची कामं आहेत पण ज्या प्रकारे वागलेत इथल्या जनतेशी त्यामुळं त्या कामावर सगळं पांघरून पडले, पाणी फिरलंय? पाणी फिरलं सगळं, पूर्णपणे पाणी फिरलं। म्हणजे त्यांचे जे बगल बच्चे आहेत का नाही त्यांचं जे इथं मक्तेदारी चालल्या, अगदी टोकाला जाऊन त्यांची मक्तेदारी चालल्या, त्यामुळं त्यांचं ते मी अनेक मतदारसंघामध्ये बघितलं की जे एकनाथ शिंदेबरोबर जे पळून गेलेले आमदार आहेत तर तिथं काय होतं, ज्याची लायकी नाही, ज्याला अक्कल नाही, ज्याच्याकडं कौशल्य नाहीत, असल्या बिंडोक बावळट लोकांना कंत्राटं दिली जाते व त्यांच्या लायकी नसताना त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो आणि मग ते दमदाटी करतात। तर तसलं काय कल्चर इकडं तर नाही ना? इकडे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा विषयच नाही, इथले कॉन्ट्रॅक्टदार सगळे बिकल लागलेत। कॉन्ट्रॅक्टदार स्वतःच आमदार आहेत, विद्यमान आमदार। अच्छा, ते स्वतःच कॉन्ट्रॅक्टदार आहेत। बर, त्यामुळं ही कामं चालली ते त्याच्या टक्केवारीवर चालली आहेत त्यांची कामं। बर, अच्छा। आणि जे विकास कामं केले आता अगदी सर्किट हाऊस असेल, हे जुना मोठा स्टँडचा एक 5 कोटीचं काम चाललंय, भाजी मंडी चालली आहे। आता भाजी मंडी 16 कोटीची काही गरज नव्हती। किती? 16 कोटी? 16 कोटी म्हणजे काय सोन्यानं मिळवली काय? हा, 1500 स्क्वेअर फूट मध्ये बस स्टँड झालंय 4.5 कोटीचं। आता बस स्टँड मध्ये काय काम असतं माणसाचं? यायचं, बसची वाट बघायची, बसमध्ये बसायचं आणि जायचं। ते एवढे विकास कामं करतात तर इथं एखादं विद्यापीठ किंवा विद्यापीठाचं सेंटर, एखादी रिसर्च संस्था, काय PhD सेंटर, हे जे तरुणांना फायदा होईल असं काय कौशल्य शिक्षण, असं शिक्षण क्षेत्रातलं त्यांनी काय केलंय का? ह्या तुम्ही बोललेल्या ह्या सगळ्या गोष्टींची इथं अपेक्षा होती पण ती काय अपेक्षा कोणाची पूर्ण झाली नाही। ह्या 2-3 गोष्टीवर जास्त खर्च झाला, दिखाव्याच्या गोष्टी झाल्या। आता शशिकांत शिंदेंनी केलेली कामं, उपजिल्हा रुग्णालय आणले, माणसाची उपयोगी आहे ना।
कोर्टाची एक मोठी इमारत झाली, माणसाची उपयोगी आहे. त्यांनी मॅपको एरियामध्ये सर्व शासकीय हे आहेत, काय म्हणतात ना, शासकीय कार्यालय आहेत. मग तिथं त्यांनी मोठी म्हणजे जे लोकांना पाहिजेत तिथं त्यांनी आपली कामं केलीत आणि ह्यांनी पैसे वाया घालवलेत. ते हे सगळे PWDशी निगडीत कामं दिसत आहेत, रस्ते विकास महामंडळ आणि PWD. तर ते पैसे खावा आहेत ते डिपार्टमेंट, मला माहित आहेत. माझ्यामुळं 14 अधिकारी का तडाख्यात सस्पेंड झाले होते. तर ते PWD वाले त्या बाबतीत पटावे येत आहेत, बोगस कामं करणे, चाराणाचं काम करायचं, दाखवलेलं असतं कागदावर 10 रुपयाचं. तर ते असं इथं आहे का? इथं 100 रुपयाचं काम आणि दाखवलं जाते 10,000चं काम. अरे बाप. आणि इथं काय चाललंय की 800 लक्ष म्हणजे काय होतंय, तर कोटीचे आकडे कमी पडायला लागलेत. 10 कोटीचं, ह्याचं कोटीचं, 100 लक्ष, 1000 लक्ष, आकडा जास्त दिसावा म्हणून. आकडा जास्त दिसावा म्हणून हे असं चाललंय सगळं. कोटीत लिहिलं तर छोटा वाटेल, छोटा वाटेल म्हणून लक्ष मध्ये लिहायचं. लक्ष मध्ये 1000 लक्ष, 400 लक्ष, 500 लक्ष असं चाललंय सगळी भामटेगिरी. चालली भामटेगिरी. बरं, म्हणजे भामटेगिरी काय असते जरा ते शब्दाचा अर्थ सांगा ना, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ सांगायला नको लागेल पुढच्या माणसाला. दगड लागेल तसा लागेल. चांगला लागेल. आता आणखी आपण लोकांना विचारूया, कुणाची हवा आहे? हवा शशिकांत शिंदे. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा? शशिकांत शिंदे. हवा कोणाची आहे? नाही सांगता येत. नाही सांगता. दोन्ही पक्षांचे आहे सध्या तर. नाही दोन्ही बघ, हवा कशी असेल? एक जास्त कमी जास्त काहीतरी असेल की? आहे इंटरनल चांगलं, राष्ट्रवादीला चांगलं वातावरण आहे. इंटरनल उघड कोण प्रचार करत नाही, उघड कोण प्रचार करत नाहीये, पण इंटरनली चांगलं चालू आहे काम राष्ट्रवादी पक्ष. तुम्हाला काय वाटतं? बोला गे. बोला बोला. अहो त्यांच्याकडे माय केलं तर ते बोलतील. नाही? बरं वाटतं, हा? बरं वाटतं. काय काय बोलायचं? नाही नाही, कुणाची हवा आहे इकडं? कोण निवडून येईल? महेश शिंदे. महेश शिंदे. बर का? कामं केल्याबद्दल. कामं केले? काय काय कामं केली? थांबा मी तिकडे येतो. हा सांगा आता. काय रस्त्याची ह्याची कामं केलेली. बर, तुमचं गाव कुठलं? आमचं सातारा. बर, पण तुम्ही सातारचे ह्या मतदारसंघातले नाही ना? इकडेच असेल बहुतेक. हा, मतदान कुठे आहे तुमचं? आमचं इकडेच आहे. बर, सातारा. मग सातारा म्हणताय तुम्ही? नाही सातारला राहिला काम राहिला. इकडं. कामाला इकडं मतदान? मतदान सातारलाच हा, मग इथं कसं सांगताय महेश शिंदे निवडून येईल? तर येणारच की. बरं, तुम्ही काय त्यांच्याकडे कामाला एक काय? नाही. बरं, आता तुम्ही म्हणाला काम रस्त्याची केली चांगली, त्यातली टक्केवारी वगैरे, कंत्राट वगैरे, ते भानगड काय असते माहिती आहे का? नाही. जाऊ द्या. हवा कोणाची आहे? निवडून कोण येणार? महेश शिंदे कसं काय येणार की? विकास कामांच्या जोरावर महेश शिंदे निवडून येणार. बर, आता तुम्ही कार्यकर्ते आहेत म्हणून तुम्हाला जरा प्रश्न विचारतो अवघड. मारणार नाही ना मला? कशाला मारते? अहो मारते ती तिकडे जयकुमार गौरीचे कार्यकर्ते वाळू चोर येतात अंगावर. इकडे नाही ना तसं कल्चर? नाही. आता मला सांगा, ठीक आहे महेश शिंदेनी कामं चांगली केली वाईट केली हा विषय बाजूला ठेवूया, पण बाळासाहेब ठाकरेंचे जे सुपुत्र आहेत उद्धव ठाकरे, तर त्यांचं सरकार चांगलं चालू होतं, तर ते सरकार पाडलं एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्याबरोबर जे 40 आमदार गेले, तर त्याच्यामध्ये तुमचे महेश शिंदे होते. तर ते अनेकांना आवडलं नाही हे गद्दारीचं कल्चर वगैरे असलं. नाही, हे नुसतं वातावरण केलेलं आहे, असं काय आवडलं नाही वगैरे जनतेला होणार नाही. त्याचं कारण असं आहे की तिथं राहून कुठलीही विकास कामं होत नव्हती, विकास कामांना चालना मिळत नव्हती. कोरोना काळ होता ना. अगदी बरोबर आहे, पण त्याच्यासाठी जी विकास कामांना जी काही पुष्टी लागते, जो काही सपोर्ट लागतो, तो मला वाटतं की त्यांच्याकडनं मिळत नव्हता. आणि जे केलं माननीय आमदार महेशदादा शिंदेंनी हे अतिशय चांगलं केलं आणि योग्य पद्धतीने केलं, आणि त्याचं फलित आज जर कोरेगाव तुम्ही बघितलं, कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ जो आहे तो जर तुम्ही बघितला बारकाईनं, तर तुम्हाला जाणवेल की किती प्रचंड कोटी रुपयांमध्ये कामांचं विकास कामं साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं महेश शिंदेनी कामं केली हे तुमचे विरोधक बी मान्य करतायत, पण दादागिरी लय वाढली, गुंडगिरी वाढली, त्यांचे कार्यकर्ते दादागिरी करतात म्हणतात. त्याचं कारण असं आहे की विरोधकांना आता प्रचार करायला मला वाटतं कुठली संधी नाहीये. अच्छा, विकास कामांवर ते बोलू शकत नाहीत. माझं एक म्हणणं आहे, आव्हान आहे या चॅनल समोर, की विरोधकांनी त्यांनी एखादं काम केलेलं आहे असं ठामपणे सांगावं आणि त्यानंतर यांच्याबद्दल बोलावं. त्यामुळे त्यांना कुठलीही त्याच्यामध्ये हे नाहीये, आणि मला असं वाटतं की त्यामुळं
ते असा गैरप्रकार करतात, फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून काहीतरी खराब वातावरण करतायत. पण हे कामं जे करतात त्यात ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिली जातात, त्याची टक्केवारी वगैरे? ते सगळं आहे आपल्याला जनहित सगळ्यांना माहिती आहे. सगळं त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामाणिक आहेत. आपण बघू शकता सगळ्या जिथल्या तिथे व्यवस्थित केलेल्या आहेत. त्यात असं काय मला नाही वाटत काय कुठलं हे झालं असं. पण शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे दोघांमध्ये काय फरक आहे? अहो, महेश शिंदे अखंड महाराष्ट्रामध्ये आपण आता जर बारकाईनं बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये मी मुद्दाम प्रामुख्यानं सांगेन, आपल्या स्वतःच्या गाडीची ॲम्ब्युलन्स करून गाडीची ॲम्ब्युलन्स केली होती. आपल्या स्वतःच्या गाडीची ॲम्ब्युलन्स करून माणसांचे प्राण वाचवले त्यांनी. कोटी रुपये खर्च करून इथं कोविड सेंटर उभारलं, कित्येक रुग्णांना बरं केलंय. धार्मिक आहेत, सामाजिक धार्मिक स्वतः आहे, धार्मिक आहेत. सगळ्या गोष्टी सत्सक विवेकांना चालना मिळणारं नेतृत्व आहे. युवा पिढीला आदर्श वाटावं असं नेतृत्व आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमदार महेशदादा शिंदे हे या तालुक्याचं वैभव आहे. महेश शिंदेचे वडील शिक्षक होते, तर त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी काय केलं? म्हणजे एखादं विद्यापीठाचं सेंटर सुरू केलं का, किंवा काय संशोधन संस्था, PhD सेंटर वगैरे असं काय केलं का? हो. आता त्या माध्यमातनं आपण गेली 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले. कोरोनाचा काळ आपण बघितलाच. 2.5 वर्ष साहेबांना काम करायला मिळालेलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळण्याच्या माध्यमातून आता काम चालू आहे. आणि माझा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे की आमदार महेशदादा शिंदे ते काम पूर्णपणे चोख करतील. धन्यवाद. आपल्याला दोन्ही म्हणजे शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे अशा दोन्हीकडचे बोलणारी लोक भेटलेले आहेत. दोघांनी सांगितलं आमचाच नेता निवडून येणार. आता 7-8 दिवस उरलेले आहेत मतदानासाठी, आणि आपण त्यानंतर 2-3 दिवसात निकाल लागेल आणि आपल्याला कळेल की नक्की कोण निवडून आलेला आहे. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.